यानंतर थेट विधानसभेत जाऊयात. आशिष शेलार महादेव ॲप प्रकरणी बोलतायत. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये आज सगळ्यात जास्त चर्चेला जातो अशा एका महादेव ॲपच्या ऑनलाईन बेटिंगच्या प्रकरणामधली लक्षवेधी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हे प्रकरण इतकं गंभीर आहे आणि मी धन्यवाद आणि अभिनंदन माननीय मंत्री महोदयांचं याच्यासाठी केलं की ही पूर्ण देशामध्ये ही बेटिंग ज्या पद्धतीने चालू आहे त्याचा संबंध जगभरातल्या काही ऑनलाईन संस्थांशी आहे, वेब पोर्टलशी आहे, विविध संस्थांशी आहे. पण आपण या ठिकाणी त्याची एका प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये झालेल्या ऑर्डरच्या आधारावर FIR मुंबई पोलिसांनी नोंद करून त्याच्यावर एक SIT विशेष तपास पथक सुद्धा त्या ठिकाणी 23/11/2023 अध्यक्ष महोदय स्थापन केलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्या FIR ची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 473/2023 याच्यामध्ये कलम 420, 465, 467, 468, 471, 120B, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम 12A, कलम 66D, 66F, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये जवळजवळ ज्ञात व अज्ञात अशा 32 आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे. अध्यक्ष महोदय, SIT आपलं काम करत आहे आणि सायबर पोलिसांनी सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केल्याचं कारण आहे की सदर गुन्ह्यामध्ये जवळजवळ 67 वेब पोर्टल वापरण्यात आले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, त्यामध्ये विविध बँकेची खाती, मोबाईल क्रमांक, वेब पोर्टल, टेलिग्राम चॅनल्स, लिंक्स या सगळ्याचा उपयोग ऑनलाईन बेटिंग आणि खेळामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला आहे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधी मांडताना त्या ठिकाणी आम्ही म्हटलं होतं की एक AU स्मॉल फायनान्स बँक, या AU स्मॉल फायनान्स बँक मध्ये काही बोगस अकाउंट्स उघडल्या गेली आणि ते पैसे त्यामध्ये ट्रान्सफर करण्यात किंवा वापरण्यात किंवा त्याचा उपयोग करण्यात आला आणि त्या AU स्मॉल फायनान्स बँकच्या माध्यमातून आपल्या GSTचा सुद्धा जो आपल्याला अधिकृत पैसा येणं आवश्यक होता तो येत नाहीये, त्याची चौकशी चालू आहे असं मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. अध्यक्ष महोदय, गंभीर विषय पुढे आहे. FIR मध्ये असं म्हटलेलं आहे की माझे म्हणणे आहे की RP सौरभ चंद्राकर याच्या नेक्ससच्या शाखांमधून मिळालेल्या एकूण नफ्यातून मोठ्या प्रमाणात पैसा एका प्रमुख स्थावर मालमत्ता कंपनीत गुंतवत, म्हणजे FIR मध्ये त्याचा उल्लेख आहे की मोठ्या प्रमाणात पैसा एका प्रमुख स्थावर मालमत्ता कंपनीत गुंतवत आणि दुबई स्थित महेश तुराणी याचे नियंत्रण आहे. आरोपी क्रमांक 2 त्याचे नाव अमित शर्मा, पत्ता अमुक अमुक. आरोपी क्रमांक 3 याचे नाव अमुक अमुक, सध्या दुबईत राहतो. व जे मुश्तकीन, हा मुश्तकीन कोण आहे अध्यक्ष महोदय? अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ, याच्याशी भागीदारी आहे. व ते देखील म्हणजे हा अमित शर्मा आरोपी नंबर 2 महादेव ॲप मधला, त्याचे संबंध आहेत दाऊदचा भाऊ असलेल्या मुश्तकीनशी आणि ते मुंबई आणि मीरा रोड येथील काही प्रमुख विकासकास पैसे गुंतवत असल्याचे सांगितले आहे. अध्यक्ष महोदय, अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे AU फायनान्स बँकचे पेपर्स आहेत, हे एवढे अकाउंट्स आहेत. अध्यक्ष महोदय, मी ते माननीय मंत्री महोदयांना देईन. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे रजिस्टर ऑफ कंपनीज ऍक्ट मध्ये JP त्या ठिकाणी असलेल्या JP इन्फ्रा मुंबई आणि JP इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये या अमित शर्माने विजय जैन यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याचं आणि बांधकाम व्यवसाय सुरू केल्याचे पुरावे सुद्धा अध्यक्ष महोदय आहेत, ते सुद्धा मी माननीय मंत्री महोदयांना देईन. माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रयत्नाने, महत् प्रयत्नाने, आणि देवेंद्रजी माननीय आपण स्वतः गृहमंत्री आहात, गेल्या वेळेलाही 5 वर्ष आपण मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये जे विविध पैसे, ब्लॅकचे पैसे, बेटिंगचे पैसे, अनधिकृत पैसे, अनधिकृत ट्रेडिंगचे पैसे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येत होते, त्याला आपण आळा लावलात. आपण हे सगळं उखडून टाकलं जाळं. पुन्हा या महादेव ॲपच्या माध्यमातून या पद्धतीने JP इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि JP इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला एडलवाइज नावाच्या एका कंपनीने, जी पुरवठाधारक आहे, आर्थिक पुरवठाधारक आहे, त्यांच्या रशेश शाह आणि एडलवाइज यांनी सुद्धा 1000 कोटी रुपये दिल्याचे पुरावे त्या ठिकाणी माझ्याकडे, मी आपल्या माध्यमातून ते सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना देतोय. आपल्याला हे नेक्सस उघडावं लागेल. ज्या पद्धतीने इलिगल बेटिंगचा आपण नेक्सस उघडवतो त्या पद्धतीने रिअल इस्टेटच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आणि त्यात आर्थिक पुरवठादारक रशेश शाह आणि एडलवाइज सारखी लोक
जर त्या अंडरवर्ल्ड मुश्तकींच्या पार्टनरला पैसे प्रोजेक्टमध्ये देणार असतील तर याची चौकशीच्या बाबतीत उत्तर दिलंय की ते विचाराधीन आहे. माझा प्रश्न सिंपल आहे की आपण याच्यावर FIR दाखल करणार का? FIR आधीची चौकशी जर करणार असाल तर ती किती दिवसात करणार? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय माझा आहे. दुसरा अध्यक्ष महोदय, यामध्ये जे सेक्शन आहेत त्यामध्ये 66D 66F हे IT ऍक्टचे सेक्शन आहेत. या उत्तरामध्येच माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय की ह्याचे धागेदोरे विदेशात आहेत, काही अन्य राज्यांमध्ये आहेत, अन्य राज्यांशी सुद्धा आपली SIT संपर्क करते आहे. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जो कायदा IT ऍक्ट मी वाचलाय त्यामध्ये 66 ऍप मध्ये जर प्रकरण असेल आणि विविध राज्यांशी संबंधित असेल तर ते प्रकरण NIA ला देणं सुद्धा संयुक्तिक ठरेल. राज्य सरकारचं असं मत आहे का आणि राज्य सरकार ते NIA ला देणार का? हे दोनच माझे त्या ठिकाणी प्रश्न आहेत की आपण म्हटलंय चौकशी एडलवाईज रशेष किंवा अन्य बांधकाम व्यवसायातली होईल. ती चौकशी किती दिवसात पूर्ण होईल? FIR करून होईल का FIR च्या आधी होईल? ते किती वेळात होईल? आणि 66 ऍप असल्यामुळे NIA ला हे प्रकरण देणं संयुक्तिक ठरेल का? सन्माननीय आशिष शेलारजींनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. मुळात हे महादेव ॲप नावाचं जे प्रकरण आहे हे एक प्रकारे ऑनलाईन जुगाराचंच प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि जसं आपण आशिषजी सांगितलं की मुळात महादेव ॲप ही एक पॅरेंट कंपनी आहे ज्याच्यामध्ये सौरव चंद्राकर, रवी उत्पल, अमित शर्मा, रोहित मुरगई वगैरे असे सगळे लोक आहेत. आणि मग यांनी 67 साईट वेगवेगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी चालवल्या आहेत. 11 एक्सप्ले, 99 एक्सप्ले, लायन बुक वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी. आणि याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पोर्टल आहेत या पोर्टलचे वेगवेगळे मालक आहेत जे मूळ महादेव ॲपशी पार्टनरशिपमध्ये आहेत. आणि 80-20 अशा प्रकारची ही पार्टनरशिप या ठिकाणी चाललेली आहे. आणि आपण जर बघितलं तर याचं रजिस्ट्रेशन त्यांनी कुठे केलं आहे तर ते केलं आहे त्यांनी साऊथ अमेरिकेमध्ये व्हेनेझुएलाला. तिथे व्हेनेझुएलामध्ये त्या ठिकाणी कराकाओ नावाचं एक शहर आहे त्या ठिकाणी यांनी याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे हे केलेलं आहे. आणि या माध्यमातनं ही मंडळी यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या साईटवर जाता, मग साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अकाउंट उघडावा लागतो. जसं तुम्ही सांगितलं आता या केसमध्ये ती स्मॉल बँक जी आहे त्याच्यामध्ये अकाउंट उघडला जातो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळतो. तो पासवर्ड तुम्ही व्हॉट्सॲपवरनं एका व्हॉट्सॲपवरनं तुम्ही तो पासवर्ड मिळवता. मग बँकेत पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारचे जे अकाउंट डिटेल आहेत ते डिटेलचा एक फोटोग्राफ काढला जातो. आणि हा फोटोग्राफ पुन्हा तुम्हाला त्या व्हॉट्सॲपवर अपलोड करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते खेळता. आणि असंच टेलिग्रामच्या चॅनल्सच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे हे या ठिकाणी करणं चाललेलं आहे. आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव ॲपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा 1-2 राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले. आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली. हा जो काही रवी उत्पल आहे जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली. ईडीने ती अटक केली आहे. त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे, ते आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक ऍक्टिव्हिस्ट या संदर्भात 156(3) खाली कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली. आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या. त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध FIR अशा प्रकारचे होत नाहीत, पण कोर्टाचा आदेश होता. त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली, एक आपल्या मुंबईमध्ये 156(3) खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली. आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण SIT तयार केली आहे. त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे. ॲडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय. आपण जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे. या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत. कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत
त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते. या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत. आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडिलवाईज सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू. शेवटी याला दुसऱ्या FIR करण्याची आवश्यकता नाही आहे. या FIR मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल. SIT केली आहे, ऑलरेडी आपण SIT केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो आहोत. त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे, ती प्युअरली बँकिंग किंवा NBFC ची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही दुसरा हेतू आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल. आणि कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल, नेक्सस असेल किंवा क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार, तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास 2 महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू. नाही, NIA ची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे, ईडीकडे आहे, ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे. बच्चू कडूंचं झाल्यावर देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, खरं तर स्कोपच्या बाहेर जाऊ शकतं, पण मी एक प्रश्न आपल्याकडून माहिती घेतोय. देवेंद्रजी, आपण लक्षात असेल का विधान परिषदमध्ये पण आपण या संदर्भात एक उत्तर दिलं होतं. ऑनलाईन गेमिंग म्हणजे जंगली रमी पे रोज आम्ही पाहतोय. तुम्ही जरी गेलं तर ते याट येतं आणि याच्यामध्ये सगळे स्टार लोक प्रसिद्धी म्हणजे प्रचार करतोय. आता मी मुद्दाम नाव नाही घेत, तर नाव घेणं अधिक अडचणीचा विषय होईल. पण मला वाटतं एवढे सगळे मोठे लोक जर ते, आता काही लोक अतिशय आकर्षक असतात राज्यामध्ये आणि त्यांच्याद्वारे जर अशी जाहिरात झाली तर प्रचंड फसवणूक होते. तर मला वाटतं कृपया त्याच्यावर आपण काही कारवाई करता येईल का, किंवा इतर राज्यामध्ये जसं ऑनलाईन गेमिंगला बंदी घातली आहे तशी आपल्या राज्यानं घातली तर मला वाटतं चांगलं होईल. तर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा. याच्यामध्ये मुळात ऑनलाईन गेमिंगवर जर आपल्याला बंदी घालायची असेल तर त्याला केंद्रीय कायदा करावा लागेल. याचं कारण काय आहे, याचं होस्टिंग तिसरीकडे होतं. म्हणजे हा जो ज्युरिस्डिक्शनचा भाग आहे तो याच्यामध्ये एक मेजर अडचण आहे, कारण हे सगळं ऑनलाईन आहे. जसं आता याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये आता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं व्हेनेझुएलाला, ते ऑपरेट करून राहिले दुबईवरनं. तर अशा प्रकारची ही परिस्थिती आहे. तथापि आपण जो विषय या ठिकाणी सुचवलेला आहे, पहिल्यांदा तर ही गोष्ट खरीच आहे की जाहिरातीचे पैसे मिळतात म्हणून जे काही मोठे मोठे लोक आहेत, स्टार्स आहेत आमचे, किंवा ज्यांना आयकॉनिक असं त्यांच्याकडे बघितलं जातं, अशा आयकॉन्सनी अशा प्रकारे ज्यातनं लतखोरी होते, ज्यातनं एक सवय लागते, अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये, अशा प्रकारची आपली देखील अपेक्षा आहे. मी देखील या सर्वोच्च सभागृह आहे या माध्यमातून त्यांना निश्चितपणे अशा प्रकारची विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींची जाहिरात करू नये. पण त्याच वेळी आपण जो मुद्दा मांडलेला आहे, जरूर हे तपासून पाहण्यात येईल की आपण याला काही रेग्युलेट करू शकतो का, काही रेग्युलेशन आणण्याचे आपल्याला कॉम्पिटन्स आहे का, हे जरूर तपासून पाहण्यात येईल. तर महादेव बुक ॲप आणि ऑनलाईन गेमिंग या अनुषंगाने आता राज्याच्या विधिमंडळात चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर ऑनलाईन गेमिंग बंद करण्याची सुद्धा मागणी बच्चू कडू यांनी केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.